माया कोडापे हिची निर्गुण अशी हत्या झाली आणि तिला पूर्ण निवस्त्र करून तिचं तोंड खेचून तिचं तोंड म्हणजे ठेवलंच नाही अशा पद्धतीनं क्रूर हत्या करणं हे काही बरोबर नाही आहे. आदिवासी समाजाचे लोक आहेत आणि हे नेहमी फेरीवर जात असतात, मनुके विकतात आणि ही मुलगी काहीतरी खेरड्यावरून येता येता तिला कोणीतरी पकडलं आणि मारलं, तिचा रेप केला आणि तिला म्हणजे फुलाखाली टाकून दिलं. असं असताना यांचं म्हणणं आहे की बा खरोखर असा जर गोरगरिबावर अन्याय होत असेल, जर अशा पद्धतीनं हत्या केली जात असेल किंवा म्हणजे पूर्ण तोंड खेचून दगड एवढा मोठा दगड तिच्या तोंडावर ठेवला, अशा पद्धतीनं हा जो क्रूर हत्येचा आरोपी आहे त्याला पकडल्या गेलं पाहिजे एवढीच यांची इच्छा आहे. आणि हे पकडल्याशिवाय हे म्हणतात की बॉडी ताब्यात घेत. त्या मुलगीचं नाव आहे माया अनेस कोडापे. ते आमची मावळची मुलगी लागते. आम्ही सगळं गावाचे नागरिक आहोत. आमचे सर्व समाजाचे एसटी कॅडेट आदिवासी. त्या मुलगीचा त्याचा मेंटल जरा आहे ते गेलती म्हणा कसंही तरी मागाले ते गेलती. त्यांचं काय झालं काय नाही आम्ही आता आजच आलो म्हणा. घरची माणसं आले त्यांच्या असं झालं तुम्हाला सगळंच माहित आहे म्हणा. मुलीसोबत काय झालं ते बलात्कार झाला बलात्कार झाला. त्याला ते निर्वस्त्र ठेवून त्याला पुलाखाली फेकून दिले, त्याला मारून त्याच्या डोक्यावर 2-4 ते गुळ टाकले, त्याचे पाय टोळून ठेवले. असं काम केले. आम्हाला काय नाही पाहिजे त्याचं पोटपाट होऊ द्या काय होऊ द्या. पण कसं आहे आम्हाला की जे हे म्हणतात आमचे लोक की पोस्टमॉर्टमची बॉडी न्या म्हणतात तुम्ही घरी तुमच्या त्याने करून द्या कार्यक्रम. आम्ही कार्यक्रम करत नाही. आम्ही बॉडी घेत नाही जात नाही. जेव्हापर्यंत आम्हाला न्याय भेटत नाही तेव्हापर्यंत आम्ही बॉडी घेत नाही. जे मुस्लिम सापडला तो तुमच्याले हात धरून विनंती आहे की त्याला कळीत सजा भेटले पाहिजे. आमच्या असं एवढं विनंती आहे. आम्हाला पैसे नको काय नको. आम्ही आदिवासी आहे. आम्ही चटणी भाकर मागून खाल्लं आम्हाला पुरते. पण असं आमच्यावर जुनदारी समोर जाऊन झालं नाही पाहिजे आम्हाला. काल दिनांक 30 मे रोजी कारंजा ग्रामीण पोलीस स्टेशनच्या हद्दीत काजळेश्वर गावाच्या जवळ 21 ते 22 वर्षाच्या एका मुलीचा मृतदेह आढळला होता. त्या अनुषंगाने प्राथमिक दर्शनी हा मर्डर वाटत असल्याकारणाने तसा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे आणि 2 संशयित इसम ताब्यात घेण्यात आलेले आहेत. त्यांची विचारपूस सुरू आहे. बरोबर आहे. ती मुलगी मतिमंद होती आणि 2 दिवस आधीच ती घरातून निघून गेली होती. तिला कारंजा पोलीस स्टेशननी तत्परतेने शोधून परत आपल्या फॅमिलीच्या स्वाधीन केली. लैंगिक अत्याचार वगैरे झाल्याची चर्चा अद्याप तो PM मधून ते काही क्लिअर झालेलं नाही, त्याच्यामुळे आत्ताच त्याच्यावर टिप्पणी करतो. बरोबर आहे. मी एक्झॅक्टली नाही सांगू शकत कारण PM मधून होऊ द्या त्याच्यानंतरच आपण याच्यावर काही सांगू शकतो. काही आरोपी वगैरे 2 संशयित ताब्यात आहेत. त्यांची विचारपूस